विश्वासघात 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 म्हणजे काय हो? जवळचाच माणूस विश्वासघात असू शकतो, तुम्हाला माहिती का? अशा घटना घडतात. अशा घटना आमच्या घरात घडल्याच हो. आमचे नातेवाईक होते, त्यांनी त्याला 5 लाख उधारी दिलेली. आणि उधारी म्हणजे काय? व्याजावर दिलेले, कमी व्याजात. कारण मित्राचं काम बी होणार आणि आपला बी फायदा होणार. आणि अशा गोष्टी होतात हो. आपण चांगल्या जवळच्या मित्रालाच आपण 5 लाख रुपये देतो. का देतो? हा मित्र माझा चांगला आहे ना, त्याचं भलं होईल आणि आपलं थोडंफार भलं होणार. त्या पद्धतीने त्यांनी माझ्या नात्याने त्याला 5 लाख उधारी दिली, कमी व्याजात. मग आता काय करायचं मित्रांनो? काही दिवस बघितलं, व्याज दिलं. काही दिवसानंतर त्यांनी व्याज कमी करून टाकलं आणि हळूहळू करता करता त्यांनी व्याज देणंच बंद केलं. नात्याला कळालं की यार याचा काय प्रॉब्लेम चालू आहे, तर असं करा, अगर तू व्याज देत नसेल तर माझा मुद्दलच दे रे बाबा, काय प्रॉब्लेम नाहीये. पण त्याच्यासाठी बी तो अनाकानी करायला लागलेला. पण काय करावं मित्रांनो? अशा घटना घडतात की फार विचित्र होतो. ज्यांनी व्याजाने पैसे घेतले होते त्यांनी एक षडयंत्र केलं. मध्यरात्री त्याच्या गाडीमध्ये काहीतरी हत्यार, सामान, गांजा आणि अशा प्रकारचं सगळं शस्त्र त्याच्या गाडीमध्ये ठेवला आणि मध्यरात्री निघून गेला. आणि कुणीतरी 7व्या माळून बघितलं की यार कुणीतरी या गाडीमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे. आणि डायरेक्ट मध्यरात्री पोलिसाला त्यांनी कंप्लेंट केली की या गाडीमध्ये अशा गाडीवरचा एक माणूस होता आणि या माणसाने काहीतरी ठेवून गेलेला आहे आणि मी बघितलेलं आहे, बघा या गाडीमध्ये काय आहे का नाही. बस पोलिसांनी आली, चौकशी केली, तेव्हा या गाडीमध्ये बंदूक होते आणि ड्रग्स, गांजा ही अशाच्या पद्धतीची होते. जेव्हा पोलिसांनी वर्णन केलं की ह्या तुम्ही बघितल्या मध्यरात्री कोण होता, तर असा दाढीवाला माणूस होता आणि याच्याकडे अशा अशा पद्धतीची गाडी होती, तेव्हा त्याला कळालं की बाबा तुम्ही हे तुझा असा कोण मित्र आहे का? तर म्हटलं हो असा माझा मित्र आहे. तर त्याला धरलं आणि नंतर त्याला म्हणलं की बाबा तुम्ही असं का केलं? तर म्हटलं तुम्ही मला पैसे दिलेस ना, आता माझी कर्ज देण्याची ऐपत नव्हती म्हणून हा षडयंत्र केलाय. तर अशा घटना घडतात हो मित्रांनो, काय करावं? पैसा द्यायचा वेळ आला मग असं षडयंत्र होतात. ते माणसाने काय करावं? त्यासाठी म्हणतो मित्रांनो, विश्वासघात आपला जवळचाच माणूस करतो. ज्याच्यावर आपण जास्त भरोसा करतो ना, तोच विश्वासघात असतो. चला मित्रांनो, ह्या खऱ्या गोष्टी होतात, वेगवेगळ्या पद्धतीने होतात, पण होतात जरूर. तर विश्वासघाती जो असतो ना, तो आपलाच माणूस असतो, जवळचा असतो, लक्षात ठेवा.